नाशिकच्या महात्मा नगरमध्ये सिमेंट मालकाला लुटण्याची सुपारी देणाऱ्या ऑफिस बॉय आणि 5 जणांच्या टोळीच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि डम डाटाच्या आधारे मुसके आवळले आहेत। यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून 3 जण रेकॉर्डवरील आरोपी आहेत। त्यांच्या गंभीर स्वरूपाची गुन्हे आहेत। ऑफिस बॉय जयेश चंद्रकुमार वाघ, उदय राजेंद्र घाडगे, रोहित किशोर लोहिया, विराज कैलास कानडे, संकेत किशोर मंडली अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। सिमेंट व्यावसायिक शारिक शेख, दीपक खताळे व ऑफिस बॉय जयेश वाघ हे कारने महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ 17 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास आले। ते दिवसभरात झालेल्या व्यवसायाची रक्कम 2 लाख रुपये घेऊन त्यांच्या डाक सेवा मंडळ बिल्डिंग मधील ऑफिस जवळ होते। शारिक शेख व दीपक खताळे हे रक्कम घेऊन ते कारमधून खाली उतरले। ऑफिस बॉय जयेश वाघ कार पार्क करत होता त्यावेळी शारिक शेख व दीपक खताळे यांच्यावर 4 अनोळखी युवकांनी चाकू, लाकडी दांडके व मिरची पावडरने हल्ला केला। संशयितांनी खताळे यांच्या हातातील पैशाची बाग हिसकवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी शेख व खताळे यांनी हल्ला करणाऱ्याला प्रतिकार केला असता संशयितांनी खताळे यांच्या डोक्यावर वार केला। त्यात ते जखमी झाले। त्यानंतर संशयितांनी शेख यांच्यावरही चाकू हल्ला केला। खताळे व शेख हे रोख रक्कम घेऊन शेजारच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पळाले असता हल्लेखोराचा डाव फसला। त्यानंतर संशयित दुचाकीवरून पळून गेले। या प्रकरणी दीपक खताळे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी अनोळखी युवकावर गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाने सुरू केला आहे। दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जुमडे यांनी अधिक माहिती दिली। दिनांक 17/8/24 रोजी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महात्मा नगर भागामध्ये एक व्यावसायिक शारिक शेख आहेत। त्यांच्या सहकार्यासोबत ते आपल्या कामाची रोख रक्कम घेऊन परत आले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला होता आणि तिथे चाकूने वार वगैरे करण्यात आलेले होते। त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांच्याजवळची 2 लाख रुपयाची रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याला विरोध करताना चाकूने हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता। त्यावरून आपल्याला CR नंबर 197/2024 गंगापूर पोलीस ठाणे कलम 309 उपकलम 6 आणि 3-5 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या प्रकरणी हे चॅलेंजिंग केस होती। या प्रकरणी आमचे क्राईम PI जगवेंद्र राजपूत साहेब, PSI डिटेक्शनचे PSI पाटील साहेब, बीटचे आमचे निखिल पवार API निखिल पवार साहेब आणि त्यांचा स्टाफने अहोरात्र मेहनत करून त्या हजारो ठिकाणचे तिथले शेकडो ठिकाणचे CCTV फुटेजेस चेक केले आणि डम डाटावरून आरोपी निष्पन्न केले। 6 आरोपी निष्पन्न आहेत त्याच्यात आणि 6 पैकी 1 जुवेनाईल आहे आणि 5 आरोपींपैकी 3 जण हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इकडचे आहेत आणि 2 नाशिकमधले आहेत। त्याच्यातले 3 जणांचं प्रिव्हियस रेकॉर्ड आहे आणि त्याच्यावर वर्कआउट करणं चालू आहे। आता हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत 5 आरोपी आणि त्यांच्याकडून माहिती घेण्यात येते। सदरची कार्यवाही ही माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनात तसेच माननीय DCP झोन 1 सर श्री किरण चव्हाण सर आणि सरकारवाड्याची माननीय ACP नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। लोकशास्त्र न्यूज बंटी आढाव, नाशिक।